नको मालकीन बाई. हो तुम्ही लय अन्याय करू राहिला माझं कायचं काही. हो मालकीन बस ना, हो बस ना. तुमची हौसच व्हाय ना काय एवढी. हो मॅडम मरायची पळी आली मला. अरे बाबा बरं ठीक आहे चल 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 आता उठ. बस 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 मॅडम बस. हो झालं झालं चल उठ. मी पळून जाईन बघ मॅडम बाहेर. चला बस नको झालं. जाऊ रे बाबा पळून. चल मॅडम बोल. कोणाला सांगू नका प्लीज बघा. नाही तर मला कामावरून काढते. माय उचले का काढून टाकते सगळे. अहो काय नाही ते थोडस शेतामध्ये मक्का बघायला गेले होते. असे एका मागे एक असा अवतार झाला कसा हा? आता तुम्हाला तर माहितीच आहे ना मक्का मध्ये गेल्यावर हाल खराब होतात. अरे हाल खराब होतात म्हणजे हाल खराब करून घ्यायची गरज काय? अहो तसं काही नाहीये तर कसं आता थोडस म्हणलं जाऊन मालक आतमध्ये मालक तिकडे ना एक जणांची बकरी गेली ती मध्ये बकरी गाव सुद्धा बकरी काय बकरी गेली ती माका मध्ये बकरी. बकरी? ती ना सापडत नव्हती तिला लय माका खाली मध्ये. आणि त्याच्यामुळे मग मी पण म्हणलं मध्ये हलतंय काय बघावं म्हणून मग मी गेले होते माग मग म्हणून ही अवस्था झाली. आता काय सांगू तुम्हाला. असं का? हा ते आतमध्ये मालकीन बाई बी सुटती म्हणा तर शेवटचे का काय पण ती बकरी होती मग दिली हाणून ती. हा आणि हे गुडघे कसे काय मासले कंच हे? पडलो त्याच्या वल्ल्यामध्ये. हा? पडलो वल्ल्यात. पडला तो मध्ये जाऊन. बर आता एक करावं लागल बर का असून बाई. हा आता तुला आहे ना तिकडे नेऊन घालावं लागेल पोराकडे. तुला इथं ठेवून चालणार नाही. का बरं असं म्हणजे अचानक काय झालं तुम्हाला असं का बोलताय. अचानक काय झालं म्हणजे मला भूत नाही लागलं. मग काय झालं. हा ही मक्का मोडली किती पाहिली? अहो तुम्हाला तेच तर सांगतेय ना. हा. काय श्रीपत बरोबर आहे ना मध्ये शेळी शेळी गेली होती जणत ना? होती मध्ये शेळी जणत होती हा माका. त्याच्यामुळे मग मी पण गेले होते माग माग. शेळ्या जनतेने ना काही नाही तुमचे काहीतरी नाटक आहे. नाही म्हणत अहो तसं तसं काही नाही हो किती चांगला माणूस आहे आणि त्याच्यावर तुम्ही काही पण आरोप टाकताय बळा का? साला महादेव बापू. मग काय किती गरीब आहे आपलं माहिती आहे ना तुम्हाला हा गडी. ती ना मालक हा? मग काय शेळी जणत होती. शेळी नव्हती जनत हा. ही सून कणत होती. नाही आणि काय हा. मी प्रत्यक्षात माझ्या सख्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि तू हरामखोर जिडं खातो तिडं तंगडीवर करतो ना. तू चालतो कामावरून चालतो आणि तुला बी ना अहो पण पाठवून देतो तिकडे. अहो काय बोलताय तुम्ही हे असं मी काही केलेलं नाहीये तसं. म्हणजे मी बोलायला दूध पितो का? अरे गालपांड्या कांडावला आता. हा चल चालता हो आम्हाला गड्याची गरज नाही. पैसे काय पैसे पैसे? तुला पैसे लागायचे का? अरे इकडे अहो ऐका ना सोडा ना त्याला त्याने काही नाही केलं. तुला पैसे लागायचे पैसे. अहो सोडा तुम्ही. अपराध करतो ना पैसे माग होय इकडं. चल चालता होय बिगर पैशाचा 1 रुपया मिळणार नाही. होय ना. हो मालक मी काहीच नाही केलं. काहीच नाही केलं. मालकीन बाई हा? हे मला हे बरं वाटत नाही असं. अरे कुठे काय झालंय पण. काही झालं नाही. मग हा तू मजुरांकडून पोरं काढायच्या विचारात आहे का? काय बोलताय तुम्ही हे असं. चल तुला अहो पण चालेल चालता होय तू आधी चालता होय इथून. हो मालकीन बाई माहीत चुकच अहो, नाही. मामा ऐका ना तुम्ही असं काहीच नाही झालेलं त्याला राहू द्या कामावर कशाला मारून हकलपट्टी करताय त्याची. तुझ्या काय बापाचं जातोय? हो माझी काय चूक नाही. मालकीन बाईनं मला बलदाटी नेलं होतं. तुला कामावर ठेवता येणार नाही. मा- तू पहिला हाकल मग हो मला बलदाटी नेलं तिनं मध्ये. कशाला? मी जात नव्हतो तिला विचारा. कशाला काय बोलतोय तू हे असं शिरपत. मी खरं बोलणार माणूस आहे. मी अरे पण मध्ये शेळी गेलती म्हणून गेलेलो ना आपण. अरे कुठे आहे मग ती शेळी? शेळी बिळी नव्हतो मग? आम्हीच होतो. तुम्ही काय करत होते? हा? मालकीन बाईनं मला आहे ना हा. ती म्हणा 1 महिना झाला माझा नवरा गेलाय मला दमसले का ना मग मी नाही खोटं बोलत होते. अहो नाही मामा ऐका ना तसं काहीच नाही. तू खोटं बोलतोय आता ते चांगले आलंय म्हणून. कसा मी नाहीच म्हणत होतो नाहीच म्हणत होतो. अरे शिरपत तू काय खोटं बोलतोय एवढा. हा मी थोडी तुला बळजबरी कुठं घेऊन गेलते मामा सोडा ना. हा गुन्हा तुझा आहे ना तुला कसं सोडू? अहो पण मामा मी काहीच नाही केलं. तू खोटं बोलतोय सरासर. तो खरं बोलला. आता त्याला नाही का त्याला कामावर ठेवतो आणि तुला तुझ्या नवऱ्याकडे अहो पाठवून पण देतो. ऐका ना. चल तू माझ्याशी खोटं बोलते कारण मला समजत नाही का? अहो हो हे घेऊ का भरून तांबाटी मी जाऊ घरी येऊ. भरून घे. आता काय व्हायचं का आला भाऊ का नाही या मालकी. तुला रवाना करतो आता पोराला त्या भरून घेतो. बरं झालं मालकाला खरं खरं सांगितलं नाही तर मालकानं ना बोचवलात मारू काढून दिलं तर मालक चांगला आहे बिचारा. मला टायमाला पैसे देतो नाडाआडीला उचल देतो. या मालकीनं काय मागवती
तिला हौस आली तिला कुठे मीच पडलो होतो बरं काय तर भाऊ आता खरी गोष्टी राहिल्या नाही. असं वाटतं गरिबांना जागाव का मारावं. इकडं पावत ये रे इकडं पावत आड कठीण झाले आता दुनियामध्ये. आपण ते नका म्हणे त्याला बायको घेऊन जायची सांग हिचा घरी दमली का ना. आणि तो काय त्याचं इकडं काय लपडे बिपडे का काय तो हिला नेतच नाही. मग काय बात आहे काय माहिती. आला तो हिच्या सुईचा पाहतच नाही. तर आता आहे ना तांबाटे बरे झाले. पाणी लावून देतो तिकडं मिरच्यांना आणि जातो जेवायला घरी. भूक लागली पोटाला.